त्याचं कारण असं आहे की आम्ही कमीत कमी 50 वर्षापासून इथं राहतो. आतापर्यंत आम्हाला इथं मालकी भेटली नाही, PR कार्ड भेटलं नाही. म्हणून आम्ही 8 तारखेला निवेदन दिले कलेक्टर साहेबाला आणि आयुक्ताला की बाबा आम्हाला आमच्या जाग्याची मालकी करून द्या, किंवा तुम्ही ही जागा कोणाची कशी आहे काय ते आम्हाला माहित नाही. तुम्ही त्याची अॅक्वायर करू. आज 50 वर्षापासून आम्ही इथं राहतो. त्याच्यामुळं तुम्ही त्याचं नियोजन करून मालकी आम्हाला करून द्या, याच्यासाठी आम्ही बहिष्कार टाकलेला आहे. गाडगेबार नगर येथील कमीत कमी 450 घर आहे आणि 900 ते 1000 मतदान आहे. आम्ही दरवर्षी 5 वर्षाला मतदान करतो. आश्वासन लोक देतात, पण आमचा कुणीही विकास करत नाही. आमच्या नावचे कोणी घर करायला तयार नाही, कोणी करून द्यायला तयार. कोणी 5 वर्षाला एकदा येतात, आश्वासन देतात आणि नंतर पुन्हा काहीच नाही. महसूल मंत्री आले होते, महसूल भेट दिली, काय आश्वासन दिलं, काय सांगितलं? बावनकुळे साहेब आले होते महसूल मंत्री. त्यांनी सांगितलंय की बाबा ह्यांनी कलेक्टरने प्रस्ताव पाठवले, आम्ही यांच्याकडे आमचं काम आम्ही तिकडचं करून देऊ. पण आतापर्यंत कलेक्टरनं एकही काम केलं नाही नगरात, संतगाडनगर मध्ये. जवळजवळ 2002 पासूनचे निवेदन कलेक्टरला दिले आहेत आम्ही. जेव्हा 5-10 कलेक्टर येऊन गेले, पण कुणीही सिरियसली हे विषय घेतला नाही हातात. बहिष्कार टाकलेला आहे. बाई गडी कुठला बी आम्ही मतदानाला बहिष्कार टाकलेला. आम्ही नगराच्या बाहेर निघणार नाहीत 15 तारखेला. कोणी काही जर केलं तरी बी आम्ही बहिष्कार टाकला म्हणजे टाकला ना. उपाशी राहून पण आम्ही उपोषण इथं करणार आहे. मतदानावर आम्ही बहिष्कार टाकला आणि असंच राहणार आहे जोपर्यंत कलेक्टर साहेब येणार नाहीत, हे येणार नाहीत. आम्ही करणारच नाहीत. आम्ही उपाशी राहून इथं जीव द्यायला तयार आहेत, पण आम्ही मतदान करणार नाही. मागणी काय आहे तुमची बहिष्कार टाकण्यामागचं कारण काय आहे? काय ना, आमच्या जागा नावच्या करून द्यावा, पॅन कार्ड करून द्यावा आम्हाला. आमची एवढीच मागणी. आम्हाला काही दुसरं काही पाहिजे नाही. आम्हाला राहायला घर पाहिजे, बस एवढंच पाहिजे, दुसरं काही पाहिजे नाही आम्हाला. मी संत गाडगेबाबा नगर मध्ये 50 वर्षापासून राहते. तर आतापर्यंत जेवढे नगरसेवक येऊन गेले त्याने फक्त आश्वासन देऊन आमचं मत घेतलं आणि आतापर्यंत देतो म्हणून आतापर्यंत दिलं नाही. म्हणून आम्ही इथं उपोषण टाकलेलं आहे, बसलेले आहेत. आम्ही जेवणार नाहीत, खावणार नाहीत. फक्त आता मतदानाला कोणी आलं तर आम्ही करणार नाहीत. मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे. आणि आम सोय नाही या नगरामध्ये. नाली नाही, रोड नाही, काहीच नाही. आम्हाला पाहिजे मालकी हक्क. तोपर्यंत आम्ही उठणार नाहीत. कलेक्टर साहेबाची एकही चक्कर नाही सुद्धा आलेली नाहीत.